गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी 2025ची जी तयारी करणार आहेत त्यांना काही गोष्टी सांगू इच्छितो. कारण की 2025पासून MPCचा पॅटर्न पण चेंज होत आहे. राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह लेवलची किंवा UPSC पॅटर्नची बनणार आहे. तर त्या अनुषंगानं त्या विद्यार्थ्यांना पण थोडं मदत होईल आणि 2025चा जो ॲप्रोच आहे तुमचा तो कसा असला पाहिजे ह्याबद्दल पण थोडं बोलेल. नॉर्मली आता जर बघितलं तर महाज्योती, सारथी, बार्टी या स्कॉलरशिप पण आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही रेसिडेन्शियल गायडन्स पण घेऊ शकता किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी पण जाऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेल की पहिल्यांदा तुम्ही हे एक्सप्लोर करा. जर तुम्हाला त्यांच्या थ्रू स्कॉलरशिप मिळाली तर तुम्हाला एक चांगलं गायडन्स पण मिळेल आणि तुम्हाला स्टायफंड मिळेल आणि वरून तुम्हाला एक दिशा मिळेल की कशा पद्धतीनं ही कॉम्पिटेटिव्हचं वर्ल्ड आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही नॅव्हिगेट केलं पाहिजे तुमच्या स्वतःला. अपार्ट फ्रॉम दॅट, जे स्वतः करतायत, घरी प्रिपरेशन करतायत किंवा जे अशा ठिकाणी राहून पण प्रिपरेशन करतायत, त्यांच्यासाठी मी काही गोष्टी सांगेल. 2025ची एक्झाम डोळ्यासमोर ठेवून सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर तुमचा फेज डिसेंबर आणि डिसेंबरच्या नंतर नॉर्मली जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025पासून तुम्ही फुल टाईम प्रिलिम्सला प्रिपरेशन करता. तर तेव्हापर्यंत तुमची काय पोझिशन असली पाहिजे. आणि सुरुवातीला जर तुम्ही नुकतंच ह्या प्रिपरेशनमध्ये असाल आणि कन्सिस्टंटली आणि डेडिकेटेड पणे जर तुम्ही ह्या प्रिपरेशनसाठी किंवा ह्या एक्झामिनेशनसाठी देणार असाल तर पुढलं टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे ह्याबाबत थोडं आज बोलूया. सपोज आज फेब्रुवारी आहे, तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल तुमच्याकडे 3 महिने आहेत लेट्स से. आणि ह्या 3 महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचे जे बेसिक रिसोर्सेस आहेत NCERTs ह्या संपवल्या पाहिजे. मग NCERTsमध्ये पण कोणते NCERTs मेन आहेत. जर तुम्ही फायनल तुमची प्रिलिम्स एक्झामिनेशन बघितली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या NCERTचा डिरेक्टली फायदा होतो. एक आहे जिओग्राफी. जिओग्राफीचे NCERT 6 to 12मध्ये, त्याच्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे की 11वी-12वी इम्पॉर्टंट आहे. तरी पण मी म्हणेल की 6 to 12पर्यंतचे NCERT तुम्ही वाचलेच पाहिजे. तर ह्या NCERT डिरेक्टली एक्झामिनेशनमध्ये ह्यातलं खूप सारं येतं. त्यानंतर कोणती NCERT आहे, फाईन आर्ट्स असेल, फाईन आर्ट्स किंवा ॲन्शियंट अँड मिडेवलवाले जी पण NCERTs आहे त्यातले क्वेश्चन्स येतात. मॉडर्न हिस्ट्री मी म्हणेल की बऱ्यापैकी हिस्ट्री जरी तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीचे NCERT वाचला तर तुम्ही एक स्टँडर्ड रिसोर्स वापरता, जो की स्पेक्ट्रम असू शकतो किंवा बिपिनचंद्र किंवा खूप सारे मार्केटमध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते असू शकतात. परंतु फाईन आर्ट्सची जी NCERTs आहे, ॲन्शियंट मिडेवल जी NCERTs आहे त्यातले पण क्वेश्चन्स एंडला येतात. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये जे एक्सटर्नल सेक्टर आहे, फॉरेक्स आहे किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, डिप्रिसिएशन, ॲप्रिसिएशन, असे मनी मार्केट आहे, M1, M2, 3, ब्रॉड मनी कोणता आहे, नॅरो मनी. तर ह्या रिलेटेड जे बऱ्यापैकी जे कॉन्सेप्ट्स आहेत ते विचारलेले आहेत, एक्झामिनेशनमध्ये विचारलेले आहेत. तर NCERTsचा बराचसा भाग हा तुमच्या प्रिलिम्सच्या एक्झामिनेशनमध्ये पण आहे. आणि खूप सारे क्वेश्चन असे बघितलेत की जे कन्सेप्च्युअल आहेत आणि ते पॉलिटी रिलेटेड आहेत, ते पण NCERTsमधून टाकलेले आहेत क्वेश्चन. तर NCERTsमध्ये जे तुमची जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे आणि इकॉनॉमी आहे, ह्यांचा पण फार मोठा वाटा आहे. तुम्ही जर बघितलं तर 12thमध्ये एक बायोलॉजीची NCERT आहे, त्याच्या शेवटी इकोलॉजी एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 4 चॅप्टर्स आहेत. त्यातले क्वेश्चन्स खूप वेळा आलेले आहेत. कशा पद्धतीनं ते एस्टिवेशन आहे किंवा हायबर्नेशनवाली ही आहे. आणि इकोलॉजी आणि इकोसिस्टमबद्दलच्या खूप साऱ्या टर्मिनॉलॉजी त्यांनी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी, त्याच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत आणि ह्याच्यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे NCERTs हा तुमचा फार इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. जेव्हा तुम्ही NCERT वाचता त्यावेळेस असं नका समजू की यातलं काही येणार नाही एक्झामिनेशनसाठी आणि पटकन स्टँडर्ड बुकसाठी गेलं पाहिजे आणि हा जो टाईम आहे हा तुम्ही लेस क्वालिटी किंवा लेस प्रोडक्टिव्ह नका घालू. असं वाचायचं म्हणून NCERT नका वाचू. तर त्याला खूप लक्ष देऊन NCERT त्या वाचा, कारण की त्याचा तुम्हाला नंतर फायदा होणार आहे. आणि मी असं म्हणेल की NCERTs ह्यात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचल्या आणि जर तुम्ही ठरवलं की आता NCERTs मला कंप्लीट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वाचलं, दिवसाला किंवा 1.5 दिवसाला तुम्ही एखाद्या NCERTचं बुक सपोज ते 100 पाने 120 पानं असेल तर ते आरामशीर तुम्ही संपवू शकता एका दिवसामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीनं वाचायला सुरुवात केली तर. आणि मग खूपच लवकर तुम्ही सगळे NCERTs संपवू पण शकता. परंतु मी असं म्हणेल की 3 मॅक्सिमम 3.5 महिन्यामध्ये तुम्ही सर्व NCERT चांगल्या पद्धतीने संपवू शकता. त्यामध्ये तुम्ही जिओग्राफीचे मी म्हणेल 6 to 12th जावा. त्याच्यानंतर हिस्ट्रीच्या तुम्ही नोट्स वाचा. मॉडर्न हिस्ट्रीवाल्या गोष्टी तुम्ही त्याच्या नोट्स नाही बनवल्या तरी चालतील. परंतु जे आर्ट अँड कल्चरवालं फाईन आर्टचं बुक आहे आणि ॲन्शियंट मिडेवलसाठी तुम्ही कुठला तरी एक रिसोर्स
रेफर करा. मग तुम्ही नव्या NCERTs वापरताय, मी ओल्ड तमिळनाडू NCERT बुक वापरलेलं 11th, ज्याच्यामध्ये अँशियंट मिडिवल कव्हर केलेलं. आणि जसं जसं मी पुढले अटेम्प्ट्स देत होतो तसं तसं मग मी ल्युसेंटमधली अँशियंट मिडिवलची समरी फास्ट वाचून टाकायचो. मला एक PDF सापडली होती, परंतु ते नंतर मॅनेजेबल होत जातं, कारण की तुमचा तेवढा कमांड होते कंटेंटवरती, तुम्हाला कळतं कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे कोणती नाही आहे, त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी पुढे हे करता. काही लोकांना मी असं म्हणेल की जर त्यांनी थोडा आधी अभ्यास केलेला असेल किंवा त्यांना माहिती आहे की नेमकं ह्या एक्झामिनेशनमध्ये काय विचारलं जातं काय नाही, त्यानुसार ते पहिल्या रिडिंगमध्ये सुद्धा NCERTच्या नोट्स काढू शकतात. मी खूप वेळा काही रिसोर्सेसच्या नोट्स पहिल्या रिडिंगमध्ये सुद्धा काढलेल्या आहेत, परंतु त्याच्या आधी तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की एक्झामिनेशनसाठी काय इम्पॉर्टंट आहे. जसं फॉरेस्टसाठी खूप वेळा मी ऑप्शनल वेगवेगळे घेतले आणि त्या ऑप्शनलच्या नोट्स मी स्वतःच काढल्या आणि स्वतः त्यातनं मला सक्सेस पण मिळालं. फॉरेस्टमध्ये 127 रँक आला. त्याच्या आधी फॉरेस्ट मी 3 इंटरव्ह्यू दिले, परंतु त्याच्यासाठी कुठंच गायडन्स मी घेतलं नाही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन माझ्याकडे होते, रिसोर्स अवेलेबल होते, ऑनलाईन होते आणि त्यावरनं काढले. तर मला हे म्हणायचं की तुम्हाला एक आयडिया, एक जजमेंट येऊन जातं. जर तुम्हाला असं असेल तुम्ही फर्स्ट रिडिंगमध्येच NCERTच्या नोट्स काढू शकता, त्यात काहीही नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आहे की तुम्ही हा NCERT वाचा 6 to 12मध्ये. त्याच्यामध्ये जॉग्राफीवाल्या NCERTची तुम्ही नोट्स काढल्या तर खूपच भारी होईल, कारण की त्यानंतर तुम्ही नोट्स रेफर करू शकता, तुमचा टाईम खूप वाचेल. कारण की NCERT ज्या जॉग्राफीचे आहे त्यातला खूप सारा भाग आपल्या एक्झामिनेशनमध्ये येतो, त्यामुळे तुम्हाला रेफर त्यांना कंटिन्यू करावं लागेल. तर ते एक पॉईंट आहे. फाईन आर्टचं बुक जसे तसे तुम्ही वाचून रिवाईज केलं तरी चालेल किंवा त्याच्या नोट्स काढल्या तरी चालेल. आणि पॉलिटीचं आय वुड से की तुम्ही जस्ट रीड करा, कोणत्याही NCERT पॉलिटीची नोट्स काढायची गरज नाही आहे. त्यानंतर सायन्स खूप वेळा काय होतं की सायन्समध्ये काही पर्टिक्युलर टाईपचे क्वेश्चन येतात. आधी जे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल होते ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स यायचे. त्याच्यानंतर DNA RNA बद्दल क्वेश्चन यायचे. त्याच्यानंतर काही आणि स्पेस सेक्टरवाले जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन येतच राहतात किंवा एखादी नवीन टेक्नॉलॉजी न्यूजमध्ये आली असेल त्याच्यावरती क्वेश्चन येत राहतात. तर प्रिलिम्सला सायन्सचे काही असे पॅटर्न्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यामुळे मी तुम्हाला 6 to 12वाले NCERT सायन्सवाले बिलकुलच वाचू नका, असं म्हणजे वाचा असं म्हणणार नाही, परंतु मी म्हणेल की 6 to 12 जरी तुम्ही वाचली NCERTs सायन्सवाली आणि एकाच वन गो रिडिंगमध्ये ज्या नोट्स काढल्या आणि थोडे हे क्वेश्चन बघितले कशा पद्धतीचे सायन्सचे क्वेश्चन येत आहेत, तर ते बेस्ट राहील. कारण की खूप सारे मुलं UPSC एक्झाम देतात, MPSC एक्झाम पण देतात किंवा CAPF एक्झाम देतात किंवा इतर एक्झामिनेशन देतात आणि त्याच्यामध्ये सायन्सचा पार्ट चांगला आहे. जर तुम्ही CAPF एक्झाम बघितलं त्याच्यामध्ये सायन्सवाले क्वेश्चन फार सारे विचारले जातात. जसं मी फार कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच घेतलेला CAPF एक्झामिनेशनसाठी. त्यामध्ये माझी जेवढी बेसिक अंडरस्टँडिंग होती सायन्सबद्दलची आणि 6 to 10वाल्या NCERTsवरनं जेवढं पण मी कलेक्ट केलं नॉलेज तेवढ्यावरतीच मी फक्त CAPFचा जो सायन्सवाला पार्ट आहे तो अप्रोच केलेला आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळं रिझनिंगवाल्या गोष्टी मला सोप्या केल्या आणि दॅट्स वाय आय वॉज एबल टू सिक्युअर ऑल इंडिया रँक 8. तर सायन्सवाल्या पार्टला इग्नोर बिलकुल करू नका. 6 to जे 10thवाला आहे त्या NCERTs तुम्ही सायन्सवाल्या वाचा. तर तुम्हाला मी किती सांगितलं आहे, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी, राईट, ह्या NCERTs प्लस तुमचे सायन्सवाले NCERT. सायन्समध्ये 6 to 10पर्यंत वाचा, जिओग्राफीमध्ये 6 to 12 वाचा, हिस्ट्रीमध्ये 6 to 12पर्यंतची हिस्ट्री तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये जास्त फोकस द्या तुमचा आर्ट अँड कल्चर आणि अँशियंट मिडिवलवाले ज्या पण गोष्टी आहेत त्या कलेक्ट करा, कारण की मॉडर्न हिस्ट्रीसाठी तुम्ही मग एक स्टँडर्ड बुक वापरताय, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात असू दे तुमच्या. इकॉनॉमीसाठी म्हणेल की 9th, 10th, 11th आणि 12th ह्या 4 NCERT वाचा. त्याच्यामध्ये 11th, 12thवाले NCERTs खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यात मॅक्रो इकॉनॉमिक्सवालं इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत आणि त्याच्यावरती बेस्ड कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स एक्झामिनेशनमध्ये येतात. 12thमध्ये बायोलॉजीचे जे NCERT आहे त्याच्यामध्ये शेवटचं इकॉलॉजी सेक्शन आहे, त्यातले जे की टर्म्स आहेत त्यातले ज्या डेफिनेशन आहेत त्या एकदा लक्षात ठेवा. खूप वेळा त्यातला मिनिमम एक क्वेश्चन येतो. तर ह्या झाल्या, जिओग्राफी झाली, हिस्ट्री झाली, पॉलिटी झाली, इकॉनॉमी झाली, इन्व्हायरमेंट झालं, सायन्स झालं, ठीक आहे. तर ह्या आहेत बेसिक NCERTs. मग ह्या NCERTच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये वाचताय, त्याच वेळेस तुम्ही एक तुमची सवय लावून ठेवा. काय सवय, तर तुम्हाला सिलेबस बघायचा आहे तुमचा प्रिलिम्सचा आणि मेन्सचा. प्रिलिम्सचा सिलेबस फार छोटा आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड होतात. असं नाही की त्यातला जो स्टेटमेंट आहे ते तुम्हाला असं वाटेल की हे पर्टिक्युलर डोमेन्स आहे, कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकते. प्रिलिम्सचा सिलेबस हा फार ब्रॉड आहे, खूप छोट्या लाईनमध्ये आहे परंतु फार ब्रॉड आहे तो, त्यामुळं तो ठीक आहे, तुम्ही तुमच्या नजरेखालून घालू शकता. परंतु जे तुमचं ही आहे GS सिलेबस आहे, GS1 आहे, GS2, GS3, GS4, हा सिलेबस वाचायची कंटिन्युअसली सवय लावा. तर पहिला आहे सिलेबस, दुसरा आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. तुमच्याकडे 2 बुकलेट असले पाहिजे किंवा तुमच्याकडे प्रिंटआउट तुमच्या नेहमी टेबलवर असले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे मेन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि प्रिलिमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुमच्या सोबत ठेवलेले आहेत. जर तुम्हाला सेक्शन वाईज तुम्हाला जर मिळाले प्रिलिम आणि खूप सारे अवेलेबल आहेत, प्रिलिम्सचे क्वेश्चन जर तुम्ही मिळाले तर तुम्ही त्यांचे क्वेश्चन बँक आहे का सोबतच ठेवा तुमच्या.
आणि दुसरी गोष्ट, जर ही सुरुवात करतानाच प्रिपरेशनची एखाद्याला माहीत असेल की मला हा ऑप्शनल चूज करायचा आहे मेन्सचा, तर ते खूपच चांगलं झालं. जसं तुम्ही प्रिलिम्समध्ये तयारी सुरू करता, तसंच पुढे जाऊन काही लोक ऑप्शनल चूज करतात. परंतु काही जणांना जर ती आयडिया ऑलरेडी असेल की मला हाच ऑप्शनल घ्यायचा आहे, तर ते खूप भारी झालं मग. कारण की ते सुरुवातीपासून त्याचे पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि त्याचा पण सिलेबस ते सुरुवातीपासून वाचू शकता ज्यावेळेस तुम्ही NCERT वाचताय. हा पहिल्यांदा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनल चूज करता त्यावेळेस मी म्हणेल की जे सध्या ऑप्शनलला मार्क्स पडत आहेत अशापैकी जर ह्युमॅनिटीज आणि टेक्निकल हे 2 ऑप्शन असू शकतात. टेक्निकल ऑप्शनलमध्ये खूप सारे मॅथमॅटिक्स ऑप्शनल प्रेफर करतात, इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड किंवा इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचे इलेक्ट्रिकल ऑप्शनल चूज करतात, पुन्हा इकॉनॉमिक्स पण ऑप्शनल आहे. तर तुम्ही पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की जर एखाद्याने गेटचा चांगला अभ्यास केला असेल, एखादा त्याचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्स चूज करतात. तर ह्यांनी पहिल्यांदा बघा की सिलेबस पहिल्यांदा बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन बघा. त्याला खूप वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की हे इंजिनिअरिंग आहेचा बॅकग्राऊंडचं आहे किंवा हा माझं जे स्पेशलायझेशन आहे त्यातलं आहे, परंतु त्यात काही गोष्टी वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडवरून इलेक्ट्रिकल ऑप्शनल घेतात तर तुम्हाला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे काही सब्जेक्ट आहे ते तुम्हाला एक्स्ट्रा करावे लागतात. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही बघाल की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स नाही आहे पूर्ण, काही तुम्हाला चॅप्टर्स वेगळे आहेत. इव्हन जे चॅप्टर्स ऑलरेडी आपण शिकलो त्यातल्या पण खूप साऱ्या गोष्टी एक्स्ट्रा आहेत त्या पण कराव्या लागतात. तर ह्या गोष्टी तुम्ही कन्फर्म करा पहिल्यांदा, कोणता सिलेबस एक्स्ट्रा करायचोय. आणि क्वेश्चन पेपरमधून बघू शकता, तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला एक आयडिया येईल की 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर की हां मी हे करू शकतो का. कारण की टेक्निकल ऑप्शनल घेतल्याचा ॲडव्हान्टेज आहेच, ॲट द सेम टाईम त्याचं डिसॲडव्हान्टेज पण आहे. ज्यावेळेस तुम्ही टेक्निकल ऑप्शनल घेता त्यावेळेस तुम्हाला हे माहिती आहे की ह्याच्यामध्ये मार्क जास्त पडतात. जर ॲव्हरेज तुम्ही काढला तर टेक्निकल ऑप्शनमध्ये मार्क जास्त पडतात. परंतु टेक्निकल ऑप्शनल घेतल्यानंतर तुम्हाला मिनिमम 6 महिने द्यावं लागतात. तिकडे ह्युमॅनिटीजवाला ऑप्शनल एखादा तुम्ही 4 महिन्यामध्ये करू शकता, मॅथ्सला तसे तुम्हाला 6 महिने लागतील. तर त्या ठिकाणी टाईम तुमचा जाणार आहे, प्रॅक्टिस रेग्युलरली पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम टेक्निकल ऑप्शनल जर तुम्ही वाचत असाल तर त्याचा तुम्हाला इतर सब्जेक्टसाठी फायदा नाही होत आहे, एसीसाठी फायदा नाही होत आहे किंवा GS 1 to 4 साठी फायदा होत नाही आहे. परंतु तुम्ही जर सोशिओलॉजी घेतला, PSIR घेतला किंवा इतर कुठले ऑप्शनल घेतले तर त्याचा वापर, त्याचं नॉलेज तुम्ही काय करू शकता, GS 1 ते 4 मध्ये यूज करू शकता. त्यामुळे ऑप्शनल चूज करताना थोडा कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्युमॅनिटीजमध्ये गेल्यानंतर पण कोणते ऑप्शनल आहे जे चांगले स्कोर करतायत, PSIR आहे किंवा अँथ्रोपोलॉजी आहे, सोशिओलॉजीला मार्क पडतायत, तर हे ऑप्शनल बघून तुम्ही ते ऑप्शनल चूज केले पाहिजे. मग हे कधी कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये उतराल, स्टडीमध्ये प्रिलिमचा अभ्यास कराल, थोडं पुढे जाल, त्यावेळेस तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही चूज कराल. काही लोकांना जर आधीच आयडिया असेल तर दॅट इज बेस्ट. ठीक आहे, तर मी पुन्हा येतो वापस. प्रिलिमचा सुरुवातीचा अभ्यास करताना तुम्ही NCERTच वाचताय, सोबत तुम्ही न्यूजपेपर पण वाचताय, ॲट द सेम टाईम प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वाचताय. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्समध्ये तुम्ही प्रिलिमचे ॲज वेल एज मेन्सचे क्वेश्चन वाचताय, त्यात म्हणजे सब्जेक्ट वाईज क्वेश्चन वाचताय. तर ही सिलेबस आणि क्वेश्चन्स वाचायची सवय तुमची नेहमी असली पाहिजे. तुमच्या टेबलवरती ते दोन्ही पुस्तकं असली पाहिजे. टेबल म्हणजे जिथं पण अभ्यास करत बसताय तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे त्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. त्यानंतर मी सांगून टाकलं की न्यूजपेपर, परंतु हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खेडेगावातनं मुले आलेले असतात, जसं मी 10वीपर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलो आणि त्यानंतर मग 11वी-12वी सेमी अर्बन एरियामध्ये 11वी-12वी केली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण ह्या भागातून येतो त्यावेळेस शब्दाबद्दल, फॉर एक्झाम्पल मी सर्व एक्झाम इंग्लिशमधून लिहिले, तर इंग्लिशचे जे वर्ड्स असतात ते सुरुवातीला एवढी आपली व्होकॅब्युलरी नसते. किंवा न्यूजपेपर तुम्ही ज्यावेळेस वाचायला घेता त्यावेळेस त्यामध्ये खूप क्रिटिकल लँग्वेज यूज केलेली असते. सुरुवातीला असं वाटतं की हे खूप डिफिकल्ट आहे, हे मला जमल की नाही किंवा मला आन्सर लिहिता येईल की नाही. तर न्यूजपेपर ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही रिलिजियसली ती फॉलो केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचता त्यावेळेस तुम्ही खूप साऱ्या गोष्टी इनडायरेक्टली तुमच्या काय करतात, हेल्प करतात. न्यूजपेपर हा फक्त प्रिलिम्सलाच नाही आहे तर मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्हीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किलसाठी, तुमची व्होकॅब्युलरी भरून येण्यासाठी, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे इश्यूज अनालाइज करायला शिकता येतं. एखादा जर इश्यू आला आहे तर तो प्रिलिम्स ओरिएंटेड आहे की मेन्स ओरिएंटेड आहे, ह्याच्यावरती UPSCमध्ये कोणता क्वेश्चन विचारला आहे. फॉर एक्झाम्पल सपोज एखादा क्वेश्चन आला असेल एम्प्लॉयमेंटवरती, तर एखादा आर्टिकल आला असेल एम्प्लॉयमेंटवरती, तर खूप वेळा UPSCमध्ये क्वेश्चन पण आलेला आहे एम्प्लॉयमेंटवरती. तर त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा इश्यू आहे, ह्याचा हा डेटा दिला आहे, हा रिपोर्ट दिलेला आहे किंवा ही एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर ह्यांनी असा ट्रेंड ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे, हे त्यांनी प्रॉब्लेम सांगितलेत, हे इश्यूज सांगितलेत, ह्यासाठी ह्या स्टेप्स घेतलेल्या आहेत आणि वे फॉरवर्ड दिलेला असतो. तर हे ज्यावेळेस तुम्ही एखादा आर्टिकल वाचता त्यावेळेस तुमच्या डोक्यामधून ही गोष्ट जाते आणि त्यावेळेस तुम्ही त्याचे पॉईंट नोट डाऊन करू शकता, नोट काढू शकता. हे सुरुवातीला डिफिकल्ट आहे. सुरुवातीला तुम्हाला इश्यू करणार हे कोणती पॉलिटिकल न्यूज आहे किंवा हे कोणती UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं न्यूज आहे, तर हे सुरुवातीला नाही करणार. त्यासाठी तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये
प्रोग्रेस करावी लागेल आणि त्यासाठी नेहमी तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची सवय लावावी लागेल. सुरुवातीला 2 ते 3 तास गेले तरी वर्थ इट आहे, बिकॉज जेवढा टाईम तुम्ही न्यूजपेपरसाठी देताय एवढं लक्षात ठेवा की तेवढं तुम्ही ॲक्च्युअल अभ्यास करताय चांगला. त्यामुळे न्यूजपेपरमध्ये टाईम जातो ह्याचा रिग्रेट कधीही मानू नका. आणि न्यूजपेपर क्वेश्चन्स पेपर आणि तुमचा जो सिलेबस आहे तो पॅरलली रीड करत न्यूजपेपर तुम्ही नेहमी वाचा. सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही क्वेश्चन पेपर वाचताय, त्याच्यानंतर तुम्ही न्यूजपेपर वाचताय, क्वेश्चन पेपर वाचताय, न्यूजपेपर वाचताय, ते एक आयडिया डेव्हलप होत जाईल की ह्या पॉईंट ऑफनुसार मला नोट्स बनवायचे आहेत. आणि न्यूजपेपरला कन्सिस्टंटली वाचा तरच प्रोग्रेस होईल. जर तुम्ही 1 महिना वाचला त्यानंतर बंद केला त्यानंतर वाचला तर ते नाही होणार. खूप सारे इश्यूज तुमचे असेच तयार होतील. खूप साऱ्या इश्यूजवरती तुम्हाला रिपोर्ट्स तयार होतील, कीवर्ड्स तुमचे तयार होतील. इन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर किंवा IR वाला आर्टिकल आला असेल किंवा सोशल इश्यूजवाला आला असेल तर ह्या सगळ्यांचे कीवर्ड्स तुमचे ऑलरेडी तयार होतात. रिपोर्ट तयार होतो. वॉटरबद्दल आलं तर तुम्हाला नित्याचं कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स आहे किंवा हे अशा पद्धतीचे केस स्टडी आली होती. तर ह्या गोष्टी तुमच्या न्यूजपेपर वाचत असताना तयार होतात आणि त्याच्यावरती तुम्ही एसेस पण आणि GSचे आन्सर पण चांगल्या पद्धतीने लिहू शकता. इंटरव्ह्यूमध्ये चांगली उत्तर पण देऊ शकता आणि तुमचा अवेअरनेस तुम्ही दाखवू शकता. तर न्यूजपेपरला स्किप नका करू. दुसरा एक पॉईंट आहे की खूप जणांना नोट्स बनवण्याची सवय नाही आहे. मला पहिल्यापासून नोट्स बनवायची सवय होती, त्यामुळे मी न्यूजपेपरच्या सुद्धा नोट्स बनवायचो. सुरुवातीच्या काळात न्यूजपेपरच्या नोट्स मी सेक्शन वाईज बनवायला सुरू केलेल्या, GS1 GS2 त्याच्यानंतर टॉपिकमध्ये. पण ती प्रोसेस एवढी कॉम्प्लिकेटेड झाली आणि एवढ्या साऱ्या नोट्स बनल्या की त्या गोष्टी मी नंतर रिवाईज करायला शक्य नव्हत्या. परंतु ती जी नोट मेकिंग प्रोसेस होती त्यानं मला खूप दिला, ॲडव्हान्टेज दिला, बेनिफिट दिला. परंतु मी असे म्हणेल की तुम्ही ज्यावेळेस न्यूजपेपर वाचताय त्यावेळेस सुरुवातीला एक 200 पानी किंवा 300 पानी वही ठेवा तुमच्यासोबत. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खूप साऱ्या नोट्स त्याच्यामध्ये इरलेव्हंट पण ॲड कराल, पण ते असू द्या. त्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हा इश्यू मेन्स ओरिएंटेड आहे, तोच मी तेवढा लिहिला पाहिजे, किंवा ही गोष्ट आहे ही नक्कीच प्रिलिम्स ओरिएंटेड आहे, ही मी लिहिली पाहिजे. एखादा रिपोर्ट आलेला आहे इंटरनॅशनल लेवलचा, किंवा एखादा नॅशनल पार्क नवीन डिक्लेअर झालेला आहे, किंवा एखादी स्पेसिस क्रिटिकली इंडेंजर्ड झालेली आहे, किंवा एखादा ॲग्रीमेंट रिजनल लेवलला एखाद्या रिजनल ग्रुपिंगचं कंट्रीचं ॲग्रीमेंट केलेलं आहे, म्हणजे UNSCचं कुठलं तरी रिझॉल्युशन पास झालेलं आहे. तर तुम्हाला कळून येईल की ह्या खूप सिग्निफिकंट गोष्टी आहेत, त्या ह्या एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. एखादी वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर झाले आहे किंवा इंटँचेबल कल्चरल हेरिटेज साईट डिक्लेअर झाले आहे, त्या गोष्टी तुम्ही नंतर त्यातमध्ये लिहित जावा. आणि जे इश्यूज कोर इश्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल वॉटरबद्दल काही आलेलं आहे, पुन्हा हिमालयन इकोसिस्टम म्हणजे क्लायमेट चेंजबद्दल कोणती गोष्ट आलेली आहे, त्यानंतर गव्हर्नमेंटचे खूप सारे G20चं समिट आपल्यामध्ये ऑर्गनाईज केलेलं. तर असे आर्टिकल आल्यानंतर तुम्हाला वाटतं की हां हे इम्पॉर्टंट आहे, मेन्स ओरिएंटेड, त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. तर नोट्स बनवायची सुरुवातीला सवय ठेवा. नोट्स तुमच्या वहीमध्ये एकाच वहीमध्ये बनवा, कारण की आजकाल GS2चा क्वेश्चन GS1मध्ये विचारला जातो किंवा GS1चा GS4मध्ये विचारला जातो. तर कुठलाही क्वेश्चन कुठेही विचारू शकतो, डायनॅमिझम आहे. त्यामुळे करंट अफेअर्ससाठी तुम्ही एक वही बनवली तरी चालेल, त्याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट गोष्टी त्यामध्ये नोट डाऊन करत जावा. आणि ती ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नोट्स काढता न्यूजपेपरच्या, त्यावेळेस तुम्ही दिवसातला खूप वेळा असं बघतो की जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं असतात ते 4 वाजता किंवा सकाळी चहा प्यायला जातात, आणि मी पण त्यापैकी एक होतो. त्यावेळेस आम्ही काय करायचो, त्या चहा प्यायला गेल्यानंतर त्यावेळेस आम्ही करंट अफेअर्स त्या दिवशी काय वाचायला हे डिस्कस करायचो. आणि ही जर गोष्ट तुमच्या रुटीनमध्ये जर तुम्ही इन्क्लूड केली तर त्या दिवशीचं करंट अफेअर त्या दिवशी तुम्ही डिस्कस करता, आणि ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करता एखादी गोष्ट त्यावेळेस क्लॅरिटी खूप येऊन जाते, आणि त्याच गोष्टी रिव्हिजन झाल्यामुळं आणि रिपिटेशन झाल्यामुळे त्या गोष्टी लक्षात राहतात. तर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच असला पाहिजे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. ह्या गोष्टी सुरुवातीला चालत राहतील. 3 महिने मी म्हणेल की मॅक्सिमम आहे, तुम्ही NCERTs संपवून टाका. त्यासोबत तुम्ही न्यूजपेपर डेली वाचताय, नोट्स बनवताय, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वाचताय, ॲट द सेम टाईम तुम्ही सिलेबस वाचताय. 3 महिन्याच्या नंतर वेळ येते ती म्हणजे तुमचे स्टँडर्ड बुक्स वाचण्यासाठी. आणि त्याच वेळेस मला वाटतं की तुम्ही तुमचा फायनल पॉईंट आहे की तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला ऑप्शनल कोणता घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड बुक्स वाचायला जाता त्यावेळेस खूप सारे रिसोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु मी तुम्हाला म्हणेल की छोटा आणि मोठा याच्यापैकी एक मध्यम असा रिसोर्स जो कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि त्यातनं बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात, हाच पहिल्यांदा निवडा. कारण की सुरुवातीला एकदा तुम्ही कोणता जो रिसोर्स निवडाल त्याच्यानंतर त्याला बदल करू नका बिलकुल. तो रिसोर्स तुम्ही तसाच रेफर करा शेवटपर्यंत. मग आता तुमच्याकडे स्पेक्ट्रम आहे, तुमच्याकडे बिपिनचंद्र आहे किंवा लक्ष्मीकांत आहे. इकॉनॉमीसाठी खूप रिसोर्सेस आहे, वाजीरामचा रिसोर्स अवेलेबल आहे, मृणालचे आहेत, किंवा रमेश सिंगचं बुक आहे. खूप बुक तुमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहे, त्यापैकी कुठलाही एक व्यवस्थित चांगला निवडा. आणि मला वाटतं शंकर आयसे इन्व्हायरमेंटचं बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेक्ट्रम आणि बिपिनचंद्र केलं, त्याच्यामध्ये पण ॲन्शियंट अँड मिडायवल हिस्ट्री आहे. जसं ॲन्शियंट मिडायवल हिस्ट्रीसाठी मी 11th ओल्ड तमिळनाडू NCERTचं बुक केलेलं.
ते चांगल्या पद्धतीने केलेलं. त्यानंतर फाईन आर्टचं बुक आर्ट अँड कल्चरसाठी केलेलं. आणि त्यानंतर पुन्हा मग लुसेंटमधली समरी जी होती मिडवेल अँड ॲन्शियंटवाली, हे फास्ट मी रिवाईज करायचो. जसं मला कळलं की कशा पद्धतीनं अनसर्टन्टी जास्त आहे आर्ट अँड कल्चर आणि ॲन्शियंट मिडवेलच्या क्वेश्चनमध्ये, अनसर्टन्टी जास्त आहे. त्यामुळे त्यातलं तुम्ही जेवढं करताय तेवढं परफेक्ट करा, त्यातला क्वेश्चन आला तर सुटणार नाही. त्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझमचे क्वेश्चन्स मोस्ट ऑफ द टाईम आपण पाहायला मिळतात आपल्याला. आणि विकिपीडियावरती ग्लोसरी आहे, त्याच्यामध्ये जैनिझम बुद्धिझमची ग्लोसरी आहे. पुन्हा भाषमेंचं बुक आहे एक, वंडर दॅट इंडिया वॉज असं, त्यामध्ये पण जैनिझम बुद्धिझमचे एक चॅप्टर्स आहेत, ते पण वाचलेले, त्याचे नोट्स काढलेले. तर हा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच नंतर कळून येईल. तर स्टँडर्ड बुक वाचताना तुम्ही स्पेक्ट्रम चूज केलं किंवा बिपिनचंद्र चूज केलं किंवा अजून एखादं चूज करा. लक्ष्मीकांत ह्यासाठी इकॉनॉमीसाठी एक स्टँडर्ड बुक. एनसीईआरटीसाठी मी जिओग्राफीसाठी म्हणलं की एनसीईआरटी इज मोर दॅन इनफ आहेत. जरी तुम्हाला थोडं वाटलं तर तुम्ही JC लिऑंगमध्ये जो सेकंड पोर्शन आहे, त्याचा सेकंड सेक्शन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ग्लोबल क्लायमेटिक पॅटर्नबद्दल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सवानाबद्दल दिलं आहे किंवा गल्फबद्दल दिले, स्टेपे वगैरे अशा खूप साऱ्या ह्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लायमेट कोणतं आहे, त्या ठिकाणी व्हेजिटेशन कोणत्या प्रकारचं आहे, ॲक्टिव्हिटीज कोणत्या होतात, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, कोणत्या कंट्रीज येतात, असे एक A4 शीटच्या एका पेजेसवरती, एका साईडवरती एक तुम्ही तो क्लायमेटिक पॅटर्न, असे 5-6 पेजेसमध्ये त्या नोट्स होऊन जातील. आणि एनसीईआरटी ह्याच्या पलीकडे तुम्हाला जिओग्राफीसाठी काही करायची गरज नाही. हां, ॲप्रोच थोडा वेगळा पाहिजे. म्हणजे जर जिओग्राफीमध्ये बघितलं तुम्हाला मॅप्स करता आले पाहिजे. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा आधार हा सगळ्या सब्जेक्टमध्ये घ्यायचा आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही ब्राउझिंग पण करू शकता. इन्व्हायरमेंटमध्ये आणि आर्ट अँड कल्चरमध्ये मी जे प्रिव्हियस जे क्वेश्चन आहेत ह्याचा ॲनालाइज करून त्याला सर्च खूप केलेला, त्याला ब्राउज खूप केलेला आणि त्याच्या नोट्स काढलेल्या आणि त्या नोट्स नंतर मग रिवाईज केलेल्या. तर इंटरनेटचा सहारा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये घेतलाच पाहिजे, मी म्हणेल नक्कीच घ्या. आणि त्याच्यानंतर नक्की तुम्हाला हेल्प होणार आहे त्यानंतर. तर आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्ही खूप सारे लोक मोठं बुक आहे सिंगानिया हे वाचतात, परंतु मी ते बुक कधी वाचलं नाही, कारण की माझा अप्रोच फार वेगळा होता. मला 11th ओल्ड तमिळनाडूमध्ये पण आर्ट अँड कल्चरचा फार भाग कव्हर होतो. त्यानंतर फाईन आर्टचं बुक मी चांगल्या पद्धतीने केलेलं आणि ह्या गोष्टी बोललेल्या ते सर्च केलेल्या. त्याच्यानंतर एक जार्गनवाली मला एक नोट सापडली, ज्यामध्ये ॲन्शियंट मिडवेलमधले जार्गन्सवरती ट्रेंड होता काही दिवस की त्यातले क्वेश्चन यायचे. तर ते एक PDF होती, ते एक मी रिवाईज करायचो. तर हे रिसोर्सेस तुम्हाला मिळून जातील. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही रिसोर्सेस तुमचे फिक्स ठेवा आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ठेवा, की ह्यातून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी कव्हर करू शकताय. इन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS सुरुवातीच्या काळामध्ये वापरलेलं, पण मला नंतर फोरम आयची एक PDF सापडलेली 132-133 पानाची रेड बुक म्हणून, आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह होती, फॅक्ट्स पण होते आणि कन्सेप्ट पण होते. मग मी ती रेफर केलेली, ती रीड केलेली आणि तिथून पुढे 2 वर्ष मी तेच वापरायचो. तर इन्व्हायरमेंट सायन्स टेक्नॉलॉजीसाठी मेन्स आणि प्री ह्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्या मेन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. सायन्स टेक्नॉलॉजी क्वेश्चन मेन्ससाठी प्रेडिक्ट करणं खूप सोपं आहे. ज्याच्यामध्ये गेले 2 वर्ष बघितलं असेल तर एक जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपवरती क्वेश्चन आला आणि गेल्या वर्षी चंद्रयान 3 वरती आला. तर ज्या सिग्निफिकंट सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यावरतीच मेन्सला क्वेश्चन जास्त वेळा विचारला जातो. आणि प्रिलिमसाठी मी तुम्हाला आधी म्हटलं की काही त्यांचे थीम्स होते पहिले, प्लांट सेल, ॲनिमल सेल असतील किंवा DNA RNA टाईप असेल क्वेश्चन, किंवा स्पेस सेक्टर असेल, आणि इम्पॉर्टंट एमर्जिंग टेक्नॉलॉजी रिलेटेड कोणतेही टर्म्स असतील, 3D प्रिंटिंग, IoT असेल, ब्लॉकचेन अशावरती क्वेश्चन ते विचारतात. तर सायन्स टेक्नॉलॉजी तुम्ही न्यूजपेपर आणि तुमचं जे तुम्ही मंथली मॅगझिन वाचताय ते कव्हर करा. हां, मंथली मॅगझिनबद्दल मला सांगायचं राहून गेलं की ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचताय आणि त्याच्या नोट्स काढताय त्यावेळेस असं नाही की तुम्ही सगळेच न्यूजपेपर वाचताय. तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचताय, काही जण द हिंदू वाचताय, तर त्यामुळं काही गोष्टी तुमच्या मिस झालेल्या असू शकतात. मग मी त्यावेळेस असं म्हणाल की एक तुमचं मंथली मॅगझिन हे कंटिन्यू चालत राहिलं पाहिजे. कोणत्याही इन्स्टिट्यूटचं चूज करा, ते मंथली मॅगझिन तुम्ही ह्या वर्षी ह्या महिन्यामध्ये तुम्ही पाठीमागल्या महिन्यातलं मंथली मॅगझिन वाचा. त्याच्यासाठी रोज फक्त 5 ते 7 पेजेस वाचा आणि त्यामुळे तुमचं ते मॅगझिन एका महिन्यामध्ये 2दा रिवाईज होऊन जाईल आणि ही तुमची कन्सिस्टन्सी चालू राहिली पाहिजे. ओके, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिलिमचे NCERT संपवता त्यानंतर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिसोर्सेस वापरायला सुरू केलेले आहेत, तर ते तिथून पुढे तुमचं सुरू राहिलं पाहिजे, जेणेकरून समजा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, तर मेपासून तुम्ही जे रिसोर्सेस सुरू केले तर मी असं म्हणेल की डिसेंबरपर्यंत तुमची त्याची कमीत कमी 2दा रिव्हिजन झाली पाहिजे. पहिली रिव्हिजन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या रिव्हिजनमध्ये तुम्ही नोट्स बनवल्या तरी चालतील, किंवा पहिल्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला आयडिया आला असेल तरी तुम्ही नोट्स बनवू शकता. मग ज्यावेळेस तुम्ही मेपासून डिसेंबरपर्यंत तुमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे स्टँडर्ड्स बुक्स आहेत ते 2दा वाचून विथ नोट्स काही गोष्टींचे असतील तर ते खूप भारी आहे.
ह्याच फेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शनल चूज करायचं आहे. जर ह्युमॅनिटीजवाला ऑप्शनल असेल तर तुम्हाला कमीत कमी 4 महिने लागतात आणि मॅथ्स वगैरे असेल तर त्यासाठी 6 महिने लागतात. तर ह्या वेळेस तुम्ही ऑप्शनल चूज करा. ऑप्शनल चूज करून तुम्ही सेल्फ प्रिपेअर करू शकता. तुम्हाला कोणता गायडन्स घेतला तो गायडन्स घेऊ शकता आणि त्यावेळेस तुम्ही त्याच्या नोट्स स्वतः काढू शकता. ज्यावेळेस मी IPS ॲज अ सिलेक्शन झालेलं त्यावेळेस माझा ऑप्शनला सोशोलॉजी होता. सोशोलॉजी मी स्वतः प्रिपेअर केलेला आणि त्याच्या मी स्वतः नोट्स काढलेल्या. तर मी म्हणेल की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचा ऑप्शनल अप्रोच करायचा आहे त्या ऑप्शनलला तशा पद्धतीने प्रिपेअर करा. परंतु 4 महिने हे मोर दॅन इनफ आहेत ह्युमॅनिटीजवाला ऑप्शनल प्रिपेअर करण्यासाठी. त्यानंतर दुसरा ह्याच पिरियडमध्ये दुसरा एक इम्पॉर्टंट फेज आणि ऑप्शनलच्या तुम्ही नोट्स प्लस ॲटलिस्ट 1 रीडिंग डिसेंबरच्या आधी होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्टँडर्ड बुक्सची रीडिंग 2दा डिसेंबरच्या आधी होणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्यानंतर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या म्हणजे आन्सर रायटिंग. सुरुवातीला तुम्ही 3 महिने NCERTs वाचताय आणि 3 महिने न्यूजपेपर पण वाचताय. त्यामुळे तुमची करंट इश्यूजवरती आयडिया थोडी डेव्हलप होईल. त्याच वेळेस तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण वाचताय. त्यामुळे तुमची पण आयडिया थोडी डेव्हलप होईल की कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. मग ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड बुकची रिडिंग करताय त्यावेळेस किंवा त्याची पहिली रिडिंग झाल्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरू करता. आणि ऑप्शनलची मी म्हणेल की ऑप्शनल म्हणजे तुम्हाला खूप सारं असं काही बाहेरचं येणार नाही आहे. ऑप्शनलमध्ये ऑप्शनलचा कंटेंट तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे आणि त्यामुळे ऑप्शनल वाचत असतानाच ऑप्शनलची आन्सर रायटिंग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. मग ह्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग पण सुरू करा. सुरुवातीला तुम्ही आन्सर रायटिंग करताना न्यूजपेपर बेस्ड आर्टिकल्सवरती करा. एखादा आर्टिकल आले आणि त्या आर्टिकल तुम्हाला चांगलं समजले आणि त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन ऑनलाईन पण भेटून जातील. परंतु तुम्हाला पण त्याच्यावरती क्वेश्चन सिम्पल फ्रेम करता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पॉवर्टीवरती क्वेश्चन आला असेल तर त्यावरती क्वेश्चन फ्रेम करा आणि त्यानंतर तुम्ही ते लिहून काढा. किंवा स्किलिंगवरती क्वेश्चन असेल तर तुम्ही त्याच्यावरती जो आर्टिकल वाचलेला आहे त्या आर्टिकलमध्ये जो डेटा आहे, जो फॅक्ट्स आहे, जे इश्यूज आहेत, जे वे फॉरवर्ड आहे, ज्या केस स्टडीज आहेत, अशा पद्धतीने तुम्ही काय करा त्याच्यावरती एक A4 शीटवरती तुम्ही लिहून काढा. सुरुवातीला क्वालिटी ऑफ द आन्सर, लेंथ ऑफ द आन्सर, टायमिंग ह्या गोष्टी बिलकुल बघू नका. सुरुवातीला तुम्ही फक्त आन्सर लिहित जावा. जे तुम्ही वाचलेलं आहे, अंडरस्टँड केलेलं आहे ते कागदवरती रिप्रोड्यूस करा. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि हे जे रोज तुम्ही 2 क्वेश्चन सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी एक GSचा क्वेश्चन आणि एक तुमचा ऑप्शनलचा क्वेश्चन नक्कीच प्रॅक्टिस करा. आणि हे 3-4 महिने ठेवा. पूर्ण फुल फ्लेज्ड आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरुवातीच्या काळामध्ये करायची बिलकुल गरज नाही. तुम्ही फक्त कन्सिस्टंटली 3-4 महिने करा. तुमचे हे गोष्टी पण संपवा, तुमचा ऑप्शनल पण संपवा, ऑप्शनलच्या नोट्स पण काढा. तर आन्सर रायटिंग एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे जो तुम्ही सुरुवातीला वापरू शकता आणि सुरुवातीला वापरू शकता परंतु न्यूजपेपर बेस्ड ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड टेक्स्ट बुक वाचायला सुरू करता त्यावेळेस. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ब्रॉडर आयडिया असणं आन्सर रायटिंगबद्दल की क्वेश्चन UPSCमध्ये कशा पद्धतीने विचारतात आणि कशा पद्धतीने मोस्ट ऑफ द स्टुडंट्स त्याला आन्सर करतात. एखादा क्वेश्चन विचारलेला असतो त्याच्यामध्ये काहीतरी कीवर्ड असतं किंवा काहीतरी थीम असतो. तर सुरुवातीला कीवर्डला डिफाईन करून एखादा आन्सर सुरू करतात नेहमी. किंवा एखादी जी थीम दिलेली असते त्या थीम रिलेटेड तुम्हाला काही पण आठवतं. एखादा रिपोर्ट आला असेल किंवा एखाद्या करंट अफेअर्समधलं एक्झाम्पल असेल किंवा एखादा कोट असेल, कोणत्याही पद्धतीने एक इंट्रोडक्शन असते. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा हा अप्रोच मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये जे एक्झॅक्टली विचारले ते ॲक्च्युली बॉडीमध्ये काय करतात, लिहायला सुरू करतात. मग बॉडीच्या सुरुवातीला काहीतरी सुरुवातीला थीम देणार आणि त्यानंतर ते समजा एखादा क्वेश्चन असेल तर त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करता येतात का, दिलेल्या क्वेश्चनमध्ये काय प्रॉब्लेम विचारला आहे का किंवा सोल्युशन विचारलेत का. मग पहिला जो एरिया असेल तो प्रॉब्लेम्स रिलेटेड असेल त्याच्यामध्ये डायग्राम काढून तुम्ही 5 पॉईंट लिहू शकता किंवा 1, 2, 3 काढून 5 पॉईंट लिहू शकता. बॉडीमध्ये दुसरा पार्ट पण पुढल्या 5 पॉईंटचा सोल्युशन ओरिएंटेड असतो आणि त्याच्यानंतर खाली कन्क्लुजन असतं. तर हा एक फिक्स्ड फॉर्मॅट आहे. आणि ज्यावेळेस मग आणि मध्यभागी मग तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता किंवा डायग्राम काढू शकता किंवा मॅप काढू शकता किंवा डेटा लिहू शकता. हे वेगवेगळे चलत राहतं. तर एकदा तुम्हाला आन्सर रायटिंगची आयडिया आली तर हे तुम्ही कुठेही टेम्पलेट वापरू शकता आणि हे एवढे येण्याची गरज आहे. ते येण्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची गरज आहे. जर तुम्हाला एकदा ती आयडिया आली तर तुम्ही कुठलंही आन्सर तयार करू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे स्पीड. तुमचं जे प्रेझेंटेशन आहे, तुमचा जो स्पीड आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामिनेशनमध्ये 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणं गरजेचंच आहे आणि हा जो करतो तो एक स्टेप पुढं आहे त्याच्यामध्ये मार्किंग स्कीममध्ये. त्यामुळे एक तर थंब रूल आहे की तुम्हाला 20 ते 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. त्यासाठी तेवढं तुमचं रायटिंगचा स्पीड पण वाढला पाहिजे आणि स्पीडसोबत तुमचं ते प्रेझेंटेशन पण चांगलं आलं पाहिजे. ह्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे आणि त्यासाठी आन्सर रायटिंग इम्पॉर्टंट आहे. परंतु तुम्ही प्रिलिमच्या एक्झामच्या नंतर मेन्सच्या मध्ये पण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहे. त्यामुळे आपण मध्यम एक मार्ग घेऊन चाललोय की तुम्ही सुरुवातीला काही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा आणि डिसेंबर नोव्हेंबरच्या अराउंडमध्ये तुम्ही थोडं एक महिना किंवा 15 दिवस तुम्ही काय करू शकता, फुल फ्लेज्ड खूप सारे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करू शकता. परंतु एकदमच सुरुवातीपासून जास्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून इकडे तुमचा टाइम कमी देऊ नका तुमच्या ऑप्शनलसाठी आणि तुमच्या स्टॅटिकसाठी. तर हा एक मोठी
त्यामधल्या 6 ते 7 महिन्याचा मी तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड बुक्स काय करायचे चूज करायचे चांगल्या पद्धतीनं, त्याला 2दा रिडिंग करायचे आहे. पहिल्या रिडिंगमध्ये दुसऱ्या रिडिंगमध्ये काही गोष्टीच्या नोट्स काढायच्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं की जे ऑप्शनल आहे तुमचा तो चूज करा. 4 महिने ऑप्शनल कुठला हे रिडिंग विथ नोट मेकिंगसाठी लागतो. त्यासोबत तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे तुमच्याकडं, त्याच्यावरती बेस्ड तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकता. आणि डिसेंबर किंवा नोव्हेंबरचा एक 15 दिवस किंवा 1 महिना कोणता तरी घ्या, त्याच्यामध्ये फुल फ्लेज्ड जास्त आन्सर रायटिंगसाठी देऊ शकता. ह्यासोबत काय होतं की ज्यावेळेस आपली प्रिलिम्सची एक्झाम होते आणि ज्यावेळेस ज्यावेळेस आपण अभ्यास चालू करतो त्यावेळेस आपण पूर्ण प्रिलिम ओरिएंटेडचा अभ्यास चालू करतो किंवा तेवढा जास्त आपला फोकस हा मेन्सवरती राहत नाहीये. मग यामुळे काय होतं की जे GS 1, 2, 3, 4 आहे ह्याच्यामधले जे टॉपिक्स असतात त्यांचे आपल्याकडे नोट्स नसतात आणि त्याच्या थोड्या नोट्स असणं आणि त्याच्यावरती थोडी रिव्हिजन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की GS 4चे जे पण टॉपिक आहेत त्यासाठी तुम्हाला दुसरी कशाची गरज लागणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रिलिमच्या नंतर नोट्स काढायचे असं म्हणून चालणार नाही, कारण की त्याचे कंटेंट अवेलेबल आहेत, त्याचे टॉपिक्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे प्रत्येक टॉपिकवरती 1-1 पेजेस नोट्स तुम्ही काढू शकता. रिसोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि एक आठवड्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच्या नोट्स चांगल्या पद्धतीने काढू शकता. GS 4च्या केस स्टडीच्या नोट्स आणि त्याच्या स्टॅटिकच्या नोट्स. आता ह्यासाठी प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा फार आधार घ्या तुम्ही. GS 4साठी तुम्ही जर बघितलं तर प्रिव्हियस इयरच्याच नुसत्या केस स्टडी जरी तुम्ही केल्या तरी सुद्धा तुम्ही येणाऱ्या एक्झामिनेशन चांगले लिहू शकता. आणि खूप सारे केस स्टडीज आहेत, प्रत्येक वेळेस 5-6 केस स्टडीज येतात, त्यामध्ये 7-8 वर्षापूर्वीचे घेतल्या तर तुम्हाला खूप सारे केस स्टडीज होतील आणि एक अप्रोच करून येईल. जसं GS 2 आहे, GS 2 साठी मेन्स 365 आहे किंवा खूप साऱ्या टॉपरच्या पण नोट्स अवेलेबल आहेत. कोणत्याही एक नोट्स सुरुवातीला तुम्ही रेफर करून सगळ्या पॉईंटवरती तुम्ही नोट काढू शकता GS 2च्या टॉपिकवरती आणि त्यावरतीच तुम्हाला आन्सर कुठलंही लिहिता येईल. त्यामध्ये IRचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर तुम्ही वाचता आणि मोस्ट ऑफ द टाइम त्यातलेच क्वेश्चन येतात IRमध्ये. त्याच्यामध्ये गव्हर्नन्स आहे, तर गव्हर्नन्सवाले काही ॲस्पेक्ट आहेत, एज्युकेशन, हेल्थ वगैरे रिलेटेड आहेत, गव्हर्नन्स आहे, ह्या सगळ्यांच्या नोट्स काढू शकता. खूप नाही, थोड्याच नोट्स होतील त्या. आणि GS 2 तर GS 1, GS 2, GS 3 आणि GS 4 ह्यांच्या नोट्स तुम्ही सिलेबस, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल असलेले सोर्सेस ह्यातला कुठला तरी एक सोर्स वापरा आणि त्याच्यावरती तुम्ही नोट्स काढू शकता. तर ह्या नोट्सचं रेडी असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जर तुमच्या ह्या नोट्स कशाही करून तुम्ही रेडी केल्या आणि प्रिलिमच्या नंतर ह्या नोट्स तुम्ही रेफर करायला चालू केल्या तर त्याच्यामुळे तुमची जास्त कंटेंटवरती कमांड येईल. आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधला जो टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढता प्लस टेस्ट सिरीज देता, त्यापैकी खूप सारा टाईम तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये देऊ शकता, जे चांगलं आहे. आणि तुम्ही कंटेंट गोळा करायची तुम्हाला जास्त गरज पडणार नाही त्यावेळेस. ठीक आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबर, या डिसेंबरला काही मुलं डिसेंबरला स्टॉप घेऊ शकतात मेन्ससाठी, फुल डेडिकेटेड जानेवारीपासून करू शकतात किंवा काही लोक फेब्रुवारीपासून करू शकतात आणि त्यांना 4 महिने प्रिलिमचं डेडिकेटेड प्रिपरेशन देऊ शकतात. तर त्या जे फर्स्ट टाइम देणार आहे 2025ला तर आणि ऑलरेडी त्यांनी 1-2 अटेम्प्ट दिला आहे ते लोक त्यांच्या टायमिंगनुसार ह्याच्यामध्ये चेंज करू शकतात त्या टाईमनं, बिकॉज त्यांना ते कळून जातं. परंतु सुरुवातीला जे अभ्यास करते त्यांनी मी म्हणाले की शेवटचे 4 महिने नक्की तुम्ही प्रिलिमसाठी द्या, कारण ज्या पद्धतीने नेचर आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही आहे. आणि ह्या प्रिलिमच्या फेजमध्ये जे शेवटचे 4 महिने फेब्रुवारी 2025 ते एक्झामिनेशनपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला CSAT चांगला टाईम द्यायचा आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की CSAT तुम्हाला मी अप्रोच नाही सांगितला आहे, परंतु ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहेत आणि जे कम्फर्टेबल आहेत CSATमध्ये त्या लोकांनी एकदा ट्राय करा. 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला पहिल्यांदा टेस्ट द्या तुम्ही. त्यासाठी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरची पहिल्यांदा टेस्ट द्या. त्यानंतर तुम्हाला जर कळलं की यू आर कम्फर्टेबल, त्यानंतर तुम्ही मग तुमच्या सोयीनुसार CSATचं प्रिपरेशन करू शकता. परंतु शेवटच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला डेडिकेटेड प्रिपरेशन केलं पाहिजे. आणि जे लोक CSATमध्ये डिफिकल्टी फेस करतायत त्या मुलांनी सुरुवातीपासूनच CSATला टाईम देणं गरजेचं आहे. आणि एक रुटीन फिक्स ठेवा तुमचं, त्यावेळेस तुम्ही फक्त CSATचाच अभ्यास करणार. काही असू द्या बाजूला ठेवा, 1 तास असू द्या, 1 तासामध्ये CSATचं प्रिपरेशन करा. आणि आय वुड से की जे खरंच डिफिकल्टी फेस करतात CSATमध्ये त्यांनी आठवड्याला एक टेस्ट द्या आणि नसेल तर 15 दिवसाला टेस्ट देऊ शकता. आणि जे स्ट्रॉंग आहे CSATमध्ये त्यांनी सुद्धा 1 महिन्याला एक टेस्ट लिहिली तरी भारी होईल. आणि सुरुवातीला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन बेस्डच तुम्ही टेस्ट सिरीज लिहा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर हा झाला CSATचा आस्पेक्ट. तर फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही सुरुवातीला तुम्ही अभ्यास करताल 2025 फेब्रुवारी ते एक्झामपर्यंत, त्यावेळेस पूर्णपणे डेडिकेटेड प्रिलिमसाठीच तुम्ही अभ्यास करा. आणि त्यानंतर मेन्सवरती इग्नोर केलं तरी चालतं, कारण की तुम्ही बऱ्यापैकी त्याच्या नोट्स रेडी केल्या आहेत, 1-2 रिडिंग घातलेल्या आहेत. त्यामुळे प्रिलिमच्या नंतर तुम्ही लागलीच त्याला हे करू शकता मेन्ससाठी, आन्सर रायटिंगसाठी, आणि तुमचे जे नोट्स आहेत त्याला रिवाईज करू शकता. तर ह्या काही गोष्टी आहेत. हा एक ब्रॉडर एक ओव्हरऑल अप्रोच मला वाटतं की सुरुवातीला जे करणार आहे त्यांनी करा.
नोट्स मेकिंग फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डिस्कशन तुमच्या रुटीनमध्ये इन्वॉल्व करा. न्यूजपेपरला चांगल्या पद्धतीनं वाचा, न्यूजपेपरचं चांगलं रिव्हिजन करा आणि ज्यावेळेस तुम्ही नोट्स बनवले त्यावेळी दुसऱ्यांना त्याच नोट्समध्ये ते इश्यू डिस्कस करा. त्यामुळे इंटरव्ह्यूची पण तुमची तयारी होईल. कधी कधी एखाद्या गोष्टीवरती बोलता येत नाही आपल्याला इंग्लिशमध्ये, पण त्यावेळेस जर तुम्ही ते इश्यू न्यूजपेपरमधला त्याच्या नोट्स बनवले असेल, तुमच्या मित्रासोबत ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही ते बोललेलं असेल, सांगितलेलं असेल त्यांना त्याच नोट्स त्याच भाषेमध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला जास्त मदत करतात इंटरव्ह्यूमध्ये पण आणि मेन्समध्ये पण. त्यामुळं डिस्कशन तुमचा एक इम्पॉर्टंट पार्ट असू द्या, नोट मेकिंग इम्पॉर्टंट पार्ट असू द्या, रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॅटिक्स वाचल्यानंतर तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस रीडिंग, रिव्हिजन आणि रायटिंग ह्या तिन्ही गोष्टीला तुम्हाला इक्वल इम्पॉर्टन्स, इक्वल टाईम देणं खूप गरजेचं आहे. आणि रायटिंगला आणि रिव्हिजनला इग्नोर नका करू. रिडिंग इम्पॉर्टंट तर आहेच, परंतु रिडिंगपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स हे रायटिंग आणि रिव्हिजनचं आहे. कारण की एक रिसोर्स वाचल्यानंतर आपण दुसरा रिसोर्स पळतो, त्याच्यानंतर तिसरा रिसोर्स पळतो, परंतु ज्या ठराविक गोष्टीवरती सुद्धा वारंवार रिवाईज करून त्याच्यावरती चांगला रँक काढता येतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही नोट्स बदलू नका, रिव्हिजन आणि रायटिंगला इम्पॉर्टंट टाईम द्या आणि त्या तुमच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये इन्क्लूड करा. तुमचं हेल्दी प्रिपरेशन असू द्या. हेल्दी प्रिपरेशनमध्ये तुम्ही मोटिवेटेड वाटला पाहिजे अभ्यास करताना. तुम्हाला असं वाटलं पाहिजे मला टाईम कमी पडतो अभ्यासासाठी. त्यावेळेस असं वाटेल की येस यू आर ऑन राईट ट्रॅक. तर तुमचं ते हेल्दी प्रिपरेशनचं रुटीन असू द्या आणि मोटिवेटेड होऊन अभ्यास करा, हेल्दी अभ्यास करा. स्ट्रेस आणि एन्झायटी वगैरे अशा गोष्टी आल्या असेल तर त्या ठिकाणी तुमच्या प्रिपरेशनबद्दल तुम्हाला विचार करायची गरज आहे. ओके, ह्या सर्व प्रोसेसमध्ये जर तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर मान्य आहे, कॅन अंडरस्टँड की तुम्ही डायरेक्टली जे UPSC आहे त्यासाठीच ट्राय करताय किंवा त्यालाच डेडिकेटेड अभ्यास करताय, दुसऱ्या कुठल्या एक्झामिनेशनसाठी नाही करत. परंतु मला इथं हे सांगायचं की तुम्ही एक तुमचा काय म्हणतो आपण त्याला की प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे. तुमचा एक जे तुमचं वर्स्ट फिअर आहे त्या फिअरला टॅकल करण्यासाठी, नॅव्हिगेट करण्यासाठी तुमच्याकडे एक दुसरी आयडिया असणं खूप गरजेचं आहे. जसं मी UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी अभ्यास करायचो त्यावेळेस मी UPSC CAPF पण दिले. कारण की जेवढं अभ्यास तुम्ही फिक्सच करा, परंतु त्याच्यावरती बेस्ड तुम्ही कोणती एखादी दुसरी एक्झाम लिहू शकता का ही नक्की लिहा. आणि खूप सारे एक्झामिनेशन लिहिल्यामुळे पण तुमच्या एक जो माइंडसेट आहे तो माइंडसेट पण व्यवस्थित होतो. कारण की तुम्ही एकाच गोष्टीला किंवा एकाच एक्झामिनेशनला घेऊन फिअर नाही क्रिएट करत. तुमचं ते अटेन्शन असं हे होतं आणि त्यामुळं तुम्ही प्लॅन बी ठेवा. खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन द्या, अभ्यास सेमच ठेवा आणि प्लॅन बी जर तुम्हाला वर्कआउट करता आला तर नक्की वर्कआउट करा. आणि जे तुमचं वर्स्ट फिअर आहे, जर समजा तुमचं एक्झामिनेशनमध्ये ह्या नाही झालं तुम्ही काय कराल ह्याच्याबद्दल पण आधी विचार करून ठेवा. त्यामुळे एक्झामिनेशनचा स्टडी करताना तुम्हाला पॅनिक नाही होणार किंवा स्ट्रेस येणार नाही आहे. आणि खूप सारे जे मुलं फायनान्शियल डिफिकल्टीज फेस करतायत त्यांनी स्टेट स्कॉलरशिपला एक्सप्लोर करा. मी स्वतः स्टेट स्कॉलरशिप थ्रू दिल्लीला गेलेलो 8 महिने प्रिलिमसाठी प्रिपरेशन करण्यासाठी आणि एकदा मला तो आयडिया आली, एकदा व्ह्यू आला की कशा पद्धतीने ह्या एक्झामिनेशनला टॅकल करावं लागतं, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो, नोट्स बनवावं लागतात. त्यानंतर मग मला कुठल्या ह्याची गरज नाही पडली. मग ती गोष्ट मी आत्मसात केल्यानंतर मग त्याच्यावरती मी एक्झामिनेशन क्लिअर करत गेलो. तर ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जे खरंच फायनान्शियल डिफिकल्टी फेस करतात त्यांनी ह्या स्टेट स्कॉलरशिप आहेत ह्या पण बघा. आणि नंतर सुरुवातीला जर तुम्ही एकदा कॉम्पिटिशन बघितली असेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये कसा अभ्यास करायचा लागतो ह्याची एकदा आयडिया आली की तुम्हाला कोणतेही एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी डिफिकल्ट नाही आहे. आय होप हा थोडा लॉंग व्हिडिओ झाला, परंतु तुम्ही हा नक्की बघा आणि तुम्ही इतरांना पण सांगा हा बघण्यासाठी. ह्यातनं नक्कीच त्यांना मदत होईल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.